नमस्कार मित्रांनो. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय किंवा एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय, मायक्रो कंट्रोलरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये यूज होतात. आपल्या आजूबाजूचे आपण काही एम्बेडेड सिस्टीमचे एक्झाम्पल्स देखील बघितले, जसं की रिमोट कंट्रोल असेल, रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच पद्धतीने आपण मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर यांच्यामधला डिफरन्स देखील बघितला. आता ज्या ज्या पद्धतीने मायक्रो प्रोसेसरमध्ये सी पी यू हा सेपरेट असतो आणि त्याला रॅम रॉम बाकीचे जे डिव्हायसेस असतात किंवा पेरिफेरल्स असतात ते एक्सटर्नली डेटा बस आणि ॲड्रेस बसच्या सहाय्याने एक्सटर्नली कनेक्टेड असतात. त्याच पद्धतीने मायक्रो कंट्रोलरमध्ये सी पी यू आय ओ पोर्ट्स रॅम रॉम हे जे काही डिव्हायसेस आहेत ते सगळे इंटरनली एका सिंगल चिपमध्ये एम्बेडेड असतात. म्हणजे सी पी यू रॅम रॉम सिरियल पोर्ट टायमर्स आय ओ पोर्ट्स हे सगळे मायक्रो कंट्रोलरमध्ये एका सिंगल चिपमध्ये एम्बेडेड असतात. त्याच पद्धतीने आपण मा थेरॉटिकली मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरमधले काही डिफरन्सेस बघितले होते, जे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये परत रिकॉल करू शकता. आणि त्याच पद्धतीने आपण आर्किटेक्चर वाईज 8086 आर्किटेक्चर आणि 8051 आर्किटेक्चरमधले एक डिफरन्सचा ओव्हरव्ह्यू बघितला होता. आज आपण 8051चं जे आर्किटेक्चर आहे ते इन डिटेल बघणार आहोत. ही जी डायग्राम आहे ती सिमिलर टू दिस वन, जस्ट कलरफुल डायग्राम आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथे 2 पिन्स आहेत, ज्या व्ही सी सी आणि ग्राउंड. म्हणजे 8051 जर तुम्ही बघितला, आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत की 8051 इज अ 40 पिन आय सी. त्या प्रत्येक पिनचं आपण फंक्शन देखील बघणार आहोत. पण आज आपण जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेऊयात की याच्यामध्ये ज्या 40 पिन्स असतात त्याच्यातला 2 पिन आहेत की व्ही सी सी आणि ग्राउंड. त्याच्यानंतर इथे 4 पिन्स आपल्याला दिसत आहेत. प्रोग्राम स्टोअर एनेबल, दॅट इज पी एस ई एन बार, देन ॲड्रेस लॅच एनेबल और प्रोग्राम बार. त्याच्यानंतर तिसरी पिन आहे ती ई ए बार और व्ही पी पी. आणि चौथी पिन आहे रिसेट, आर एस टी और रिसेट. सो दीज आर 4 पिन्स, मीन्स दिस 4 अँड दिस 2, टोटल 6 पिन झाल्या. त्याच्यानंतर इथे 2 पिन्स आहेत ऑस्युलेटरच्या, ज्या की क्रिस्टल 1 आणि क्रिस्टल 2 म्हणून आपण बघू शकतो. तर ह्या जे काही आहे ऑस्युलेटर म्हणजे एक कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीच्या पिन्स ज्या आहेत त्या पिनद्वारे आपण या 8051ला फ्रिक्वेन्सी आपण जनरेट करत असतो. मोस्टली आपण 8051च्या केसमध्ये 11.0592 मेगाहर्ट्स किंवा 8 मेगाहर्ट्स हे 2 क्रिस्टल जनरली यूज केले जातात. बट दॅट कॅन व्हॅरी, म्हणजे हे जो क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी आहे ती 4 मेगाहर्ट्स 12 मेगाहर्ट्स किंवा इतर दुसरी कुठली असू शकते. पण या क्रिस्टलचं बेसिक फंक्शन काय की एक फिक्स फ्रिक्वेन्सीचा, एक रेफरन्स फ्रिक्वेन्सीचा सोर्स म्हणून आपण क्रिस्टल ऑसिलेटर वापरत असतो आणि तो या टायमिंग अँड कंट्रोल युनिटला ॲज अ इनपुट म्हणून यूज केलेला असतो. त्याच्यानंतर 8051ला 4 डिफरंट पोर्ट असतात, दॅट इज पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 अँड पोर्ट 3. तर इथं जर आपण बघितलं तर इथं पोर्ट 0 ज्याला 8 पिन असतात, पोर्ट 2 ज्याला 8 पिन्स आहेत. त्याच पद्धतीने पोर्ट 1 याला देखील 8 पिन आणि पोर्ट 3 याला देखील 8 पिन्स आहेत. तर अशा हे टोटल 32 पिन्स आहेत, ऑल पोर्ट्स इन्क्लुडिंग. म्हणजे 4 जे पोर्ट्स आहेत त्या 4 पोर्टला प्रत्येकी 8 पिन, अशा 32 पिन्स, प्लस आपण जे बघितलं त्या क्रिस्टलच्या 2 पिन्स, these 4 pins and these 2 pins, overall in all total 40 pins 8051च्या या आर्किटेक्चरमध्ये आहेत. तर प्रत्येक पोर्टला ज्या आहेत त्याला प्रत्येक पिनला एक डिफरंट फंक्शनॅलिटी आहे. मोस्टली प्रत्येक पिन ॲज अ जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन, म्हणजे जी पी आय ओ म्हणून आपण वापरू शकतो. तर म्हणजे या प्रत्येक पिनला
आता इथं जर बघितलं तुम्ही ॲरो जर बघितला तर दिस इज बाय डायरेक्शनल ॲरो, म्हणजे दिस पिन or any other pin can be used as a input to this microcontroller, or this can be used as a output. Means this can output data over these pins. Basically 8051 मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण जनरल पर्पज इनपुट आउटपुट म्हणतो, तो बेसिकली याच्यामध्ये लो व्होल्टेज किंवा बायनरी 0 और हाय व्होल्टेज किंवा बायनरी 1, ज्यावेळेस आपण 1 म्हणतो किंवा 0 म्हणतो, तर ज्यावेळेस 0 म्हणतो त्यावेळेस या पिनवरती ग्राउंडला ही पिन कनेक्टेड असते, म्हणजे 0 व्होल्ट आउटपुट करते. आणि ज्यावेळेस ही व्ही सी सीला कनेक्टेड असते, ज्यावेळेस आपण हिला सिग्नल 1 आउटपुट करते असं म्हणतो, त्यावेळेस ती इंटरनली व्ही सी सीला कनेक्ट होते. म्हणजे या पिनला ॲज अ आउटपुट म्हणून आपल्याला 0 किंवा 1 असा आउटपुट सिग्नल मिळू शकतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण इनपुट म्हणून याचा यूज करतो, त्यावेळेस इथे आपल्याला सेम पद्धतीने सेम 0 आणि 1चे सिग्नल ॲज अ इनपुट म्हणून मिळत असतात. तर सेम जे काही लॉजिक आहे ते अक्रॉस ऑल दीज 32 पिन्स ॲप्लिकेबल आहे, की ज्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुटला 0 आणि 1 आपल्याला मिळू शकतात किंवा आपण आउटपुट करू शकतो. तर आता हे जर 2 पोर्ट आहे इथे एकत्र ठेवण्यामागचं मीन्स P0 आणि P2, P0 और P1 का एकत्र नाही आहेत आणि P0 आणि P2 का एकत्र आहे, याच्या मागे एक लॉजिक आहे. तर बेसिकली P0 आणि P2 हे जे काही 2 पोर्ट्स आहेत हे जनरली ज्यावेळेस आता आपण आधी बघितलं होतं की 8051मध्ये इंटरनल EEPROM आहे, इंटरनल रॅम आहे. बट 8031च्या केसमध्ये जे आपण आधीच्या एका डायग्राममध्ये बघितलं की 8031च्या केसमध्ये इंटरनल EEPROM इज नॉट अवेलेबल. पण त्या केसमध्ये एक्सटर्नल आपल्याला जर मेमरी इंटरफेस करायची असेल तर ह्या 2 पोर्ट्सवरती डेटा आणि ॲड्रेस, आता याच्यामध्ये 8 बिट डेटा असतो आणि 16 बिट ॲड्रेस असतो. तर ते एक्सटर्नल मेमरीशी कम्युनिकेट करण्यासाठी या पिन्सचा यूज केला जातो, ज्याच्यामध्ये P0 याच्यावरती 8 बिट डेटा लॅच केलेला असतो आणि याच्यामध्ये लोअर 8 बिट ऑफ ॲड्रेस आणि याच्यामध्ये हायर 8 बिट ऑफ ॲड्रेस. म्हणजे डिटेलमध्ये जर बघितलं, ज्यावेळेस आपण पिन डायग्राम बघू त्यावेळेस मी डिटेलमध्ये सांगेल की याचा यूज आणि P0 आणि P2चा यूज एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करण्यासाठी कशा पद्धतीने केला जातो. जस्ट आत्ता एवढं लक्षात ठेवा की P0 आणि P2 हे दोन्ही कंबाईनली इथे ॲज अ एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करण्यासाठी वापरले जातात. तर ज्या पद्धतीने GPIOचं याला फंक्शनॅलिटी आहे, त्याच पद्धतीने हे ॲड्रेस आणि डेटा देखील आपण याच्यावरती एक्सटर्नल मेमरी इंटरफेसिंगच्या केसमध्ये लॅच करू शकतो. सो सेम केस पोर्ट 1मध्ये याच्यावरती देखील आपण याचा देखील या 8 पिन्स आहे त्याचा GPIO म्हणून यूज करू शकतो. सेम केस पोर्ट 3च्या केसमध्ये आहे, याचे जे 8 पिन्स आहेत याचा देखील आपण एक्सटर्नल GPIO म्हणून यांचा यूज करू शकतो. बट याला हा जो काही पोर्ट 3 आहे याच्या ज्या प्रत्येक पिनला काही स्पेसिफिक किंवा स्पेशल फंक्शन्स देखील आहेत. म्हणजे आयदर आपण याचा GPIO म्हणून यूज करू शकतो किंवा याला दुसरे काही फंक्शन्स आहेत. जसं की याच्या 2 पिन्स आहेत, काही सिरियल पोर्टची एक TX म्हणून काम करेल किंवा एक सिरियल पोर्टची RX पिन म्हणून देखील काम करते. त्याच पद्धतीने जे एक्सटर्नल इंटरप्ट्स असतात, एक्सटर्नल इंटरप्ट्स म्हणजे काय हे आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघूयात. पण आत्ता जस्ट एवढं लक्षात ठेवा की एक्सटर्नल इंटरप्ट म्हणजे एक्सटर्नल वर्ड करणं 8051 कंट्रोलरला काही सिग्नल्स येतात, ते सिग्नल्स याच्यामध्ये हँडल केले जातात. त्याच पद्धतीने टायमर्स ज्यावेळेस आपण ॲज अ काउंटर म्हणून वापरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये देखील काही पिन्स असतात की जे ॲज अ काउंटर म्हणून वापरायचे असतात. तर त्या पिनची फंक्शनॅलिटी देखील या पोर्ट 3च्या 2 पिनमध्ये आहे, T0 आणि T1. सो दिस वॉज अबाउट ऑल दिस पोर्ट्स. आता ज्यावेळेस आपण हे पोर्ट्स किंवा
म्हणजे ह्याच्याही काही 40 पिन आहे, त्याची फंक्शनॅलिटी आपण आत्ता बघितली. आता याच्या पुढे अजून एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मेमरीज. सो वन पार्ट इज, जसं की आपण आधीच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं की याच्यामध्ये 128 बाईटची रॅम आहे. सो दिस इज द रॅम विच इज प्रेझेंट ऑन द चिप. सिमिलरली 4 किलोबाईटची EEPROM किंवा रॉम ही देखील 8051मध्ये प्रेझेंट आहे. आता इथे 8051मध्ये 4 किलोबाईटची जी रॉम आहे ही या ठिकाणी लोकेटेड आहे. आणि आणखी आपण असं जर बघितलं की ही जी काही रॉम आणि रॅम आहे, ही रॅम आणि रॉम ह्या एका कॉमन बसने कनेक्टेड आहे. सेम P0 P2 हे जे काही पोर्ट्स आहेत, दीज आर ऑल्सो कनेक्टेड विथ अ कॉमन बस. सो मोस्टली सगळे जे काही ब्लॉक्स आहेत हे, आता ही जी काही बस आहे दॅट इज 8 बिट डेटा बस. इथं जर बघितलं आपण तर इथं लिहिलं आहे की दिस इज 8 बिट डेटा बस. आता याच्यावरती 8 बिट डेटा जनरली कॅरी केला जातो, म्हणून मोस्टली आपण 8051ला 8 बिट मायक्रो कंट्रोलर म्हणतो. त्याच्यामध्ये दुसरे कारण आहे की 8051 हा मोस्टली 8 बिट डेटाच मॅक्सिमम ॲट अ टाईम प्रोसेस करू शकतो. आता तो कसं करतो हे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आणि या व्हिडिओमध्ये देखील पुढे बघणार आहोत. तर आता ज्यावेळेस रॅम आपण म्हणतो, तर रॅममध्ये ही जी काही 128 बाईटची रॅम आहे, सो आपण जर असं कन्सिडर केलं की तिचा लोअर ॲड्रेस 00 बाईट असतो. 00 इज अ लोवेस्ट ॲड्रेस अँड हायेस्ट ॲड्रेस डेसिमलमध्ये जर बघितला तर 127, मीन्स 0 to 127 असे टोटल 128 रजिस्टर्स जे की 8 बिटचे असतात, असे 128 रजिस्टर्स रॅममध्ये असतात. आता ज्यावेळेस रॅम इज अ रँडम ॲक्सेस मेमरी, म्हणजे विच कॅन बी रीड ऑर रिटर्न, म्हणजे आपण याच्यामधनं डेटा रीड करू शकतो किंवा याच्यावरती डेटा राईट देखील करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला हा जो काही रॅम ॲड्रेस रजिस्टर आहे, म्हणजे रॅमच्या कुठल्या ॲड्रेसवरती डेटा राईट करायचा आहे, तो आपल्याला ॲड्रेस या रॅम ॲड्रेस रजिस्टर थ्रू प्रोव्हाइड करावा लागतो. किंवा कुठल्या लोकेशनवरनं डेटा आपल्याला रीड करायचा आहे, तो ॲड्रेस देखील आपल्याला या रॅम ॲड्रेस रजिस्टरमध्ये फीड करावा लागतो. सो वन्स वी फीड दिस ॲड्रेस इन टू दिस रॅम ॲड्रेस रजिस्टर, त्यावेळेसच आपण रॅममधनं डेटा रीड किंवा राईट करू शकतो. ओके, सो वेन वी प्रोव्हाइड दिस ॲड्रेस टू दिस ॲड्रेस रजिस्टर, त्यावेळेस रॅममधनं त्या लोकेशनची जे काही मेमरी बाईट्स आहेत किंवा बीट्स आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि तो डेटा जो आहे तो या आपल्या डेटा जी काही डेटा लाईन आहे त्या डेटा लाईनवरती तो आपल्याला ॲक्सेसिबल होतो. सो दिस इज अबाउट रॅम. आणि EEPROM, जसं की मी सांगितलं की 4 किलोबाईटची EEPROM आहे, तर याच्या केसमध्ये लोअर ॲड्रेस जर बघितला तर तो अगेन 0000 इज अ लोअर ॲड्रेस ऑफ दिस रॅम, अँड हायर ॲड्रेस जर बघितला तर दॅट इज हेक्समध्ये जर बघितलं तर 7FF. सो 7FF इज द हायेस्ट ॲड्रेस इन केस ऑफ 8051, म्हणजे ज्यावेळेस 4 किलोबाईटची मेमरी ऑन चिप असेल त्यावेळेस हायेस्ट ॲड्रेस काय असेल, 7FF. सो आता या EEPROMमध्ये देखील काय असेल तर जो काही प्रोग्राम आपण लिहिलेला असेल, ज्याला आपण एक्झिक्युटेबल म्हणू किंवा बायनरी म्हणू, किंवा जो प्रोग्राम आपण याच्यामध्ये फ्लॅश केलेला असतो किंवा बर्न केलेला असतो, तो प्रोग्राम ह्या EEPROMमध्ये असतो आणि ते जे एक्झिक्युटेबल्स असतात ते देखील या मेमरीमध्ये स्टोअर केलेले असतात. आता ज्यावेळेस आपण ह्या 8051ला पॉवर अप करतो, ज्यावेळेस याला आपण सिग्नल म्हणजे VCC आणि ग्राउंड कनेक्ट करतो, त्यावेळेस हा पॉवर अप होतो. त्यावेळेस याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जे काही सगळे रजिस्टर्स आहेत, तर सगळ्यांचं कंटेंट बाय डिफॉल्ट 00 असते, मोस्ट ऑफ द रजिस्टर्सचं, स्पेशल फंक्शन रजिस्टर्सचं. बट म्हणजे EEPROMच्या केसमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की आता प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट होणार आहे, सो या केसमध्ये देखील EEPROMचं जे काही 0th लोकेशन असेल, त्या 0th लोकेशनला जी काही इन्स्ट्रक्शन असेल, म्हणजे आता जसं मी म्हटलं की याच्यामध्ये एक्झिक्युटेबलचं काही कोड असेल, तर त्यातली पहिली इन्स्ट्रक्शन जी असेल, पहिला जो काही
डेटा असेल तो एक्झिक्युटेबल दॅट इज ॲट झिरोथ लोकेशन. सो तो एक्झिक्यूट होत असतो. आता हा एक्झिक्यूट कसा होतो, तर त्याच्यासाठी इथे काही रजिस्टर्स आहेत आणि आपण इथं जर बघितलं की दिस बस इज ऑफ 16 बीट वाईड. म्हणजे ही जी काही बस आहे, आता ही जी आपण डेटा बस बघितली होती दॅट इज 8 बीट वाईड अँड दिस इज ॲड्रेस बस विच इज 16 बीट वाईड. सो ज्यावेळेस मधला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असतो तर त्यावेळेस हे जे काही इथले काही रजिस्टर्स आहेत ते आपल्याला युजफुल ठरतात. त्यातला हा एक रजिस्टर आहे दॅट इज प्रोग्राम काउंटर. आता प्रोग्राम काउंटरचा फंक्शन काय की जो काही इन्स्ट्रक्शन इथनं ज्या मधनं एक्झिक्यूट होत असते ती इन्स्ट्रक्शन त्या इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेस याच्यामध्ये होल्ड केलेला असतो. मीन्स प्रोग्राम काउंटर इज होल्डिंग द ॲड्रेस ऑफ द इन्स्ट्रक्शन विच इज टू बी एक्झिक्युटेड नेक्स्ट. म्हणजे जी इन्स्ट्रक्शन नेक्स्ट एक्झिक्यूट होणार आहेत तर त्या इन्स्ट्रक्शनचा जो काही ॲड्रेस आहे तो प्रोग्राम काउंटरमध्ये होल्ड केला असतो. मग आता पॉवर ऑन ज्यावेळेस होतं त्यावेळेस याच्यामध्ये ॲड्रेस 0 असतो. म्हणजे हा रॉमच्या झिरोथ लोकेशनची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणं असतो. मग हा ॲड्रेस जो आहे हा ॲड्रेस इथे प्रोग्राम ॲड्रेस रजिस्टरमध्ये फेच केला जातो ॲट पॉवर ऑन. आणि प्रोग्राम ॲड्रेस लोकेशनला प्रोग्राम ॲड्रेस रजिस्टरमध्ये हा झिरोथ ॲड्रेस आल्यानंतर तो काय करतो की ह्या मधनं त्या झिरोथ लोकेशनवरनं तो ॲड्रेस तो जो काही ॲड्रेस आहे तो एक्स्ट्रॅक्ट करतो आणि तो या डेटाबेसमध्ये टाकतो आणि दॅट इन्स्ट्रक्शन स्टार्ट एक्झिक्युटिंग. मग ते काय इन्स्ट्रक्शनचं काय काम असेल, लेट्स से डेटा मूविंग असेल किंवा डेटा फ्रॉम वन रजिस्टर कॉपिंग डेटा फ्रॉम वन रजिस्टर टू अनादर रजिस्टर. म्हणजे अशा पद्धतीने जी काही इन्स्ट्रक्शनचं काम असेल ती इन्स्ट्रक्शन इथे एक्झिक्यूट होते. सेम ज्यावेळेस फर्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होऊन जाईल त्यावेळेस प्रोग्राम काउंटरमध्ये जसं की सांगितलं की इट होल्ड्स ॲड्रेस ऑफ द इन्स्ट्रक्शन विच इज टू बी एक्झिक्युटेड नेक्स्ट. तर तो नेक्स्ट ॲड्रेस याच्यामध्ये लोड केलेला असतो. मग अगेन सेकंड इन्स्ट्रक्शन विल गेट एक्झिक्युटेड. सो म्हणजे जसं जसं एक एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत जातील तसं प्रोग्राम काउंटर ऑटोमॅटिकली एकने इन्क्रीमेंट होतो आणि ते इन्क्रीमेंट करण्याचं काम हा प्रोग्राम काउंटर इन्क्रीमेंटर हा रजिस्टर करत असतो. सो त्याच्यानंतर इथे आणखी एक रजिस्टर आहे दॅट इज DPTR डेटा पॉइंटर. ज्यावेळेस आपण एक्सटर्नल मेमरी इंटरफेसिंग बघू त्यावेळेस आपण याचं फंक्शन बघणार आहोत की याचं डेटा पॉइंटरचा यूज काय. दिस इज ऑल्सो अ 16 बीट रजिस्टर. सो मोस्टली 8051मध्ये जे काही रजिस्टर्स आहेत ते 8 बीट असतात, बट हा डेटा पॉइंटर आहे किंवा अजून काही रजिस्टर्स आहेत ऑप्शनली दोज आर 16 बीट रजिस्टर. सो दिस वॉज अबाउट EEPROM or ROM. So one more thing about this is when we say ROM, so ज्यावेळेस 8051 इन्व्हेंट झाला फर्स्ट टाइम, ज्यावेळेस आपण याच्यावरती म्हणजे ज्या लोकांनी प्रोग्रामिंग केलं त्यावेळेस याच्यामध्ये रॉम यूज केली जायची जी वन टाईम प्रोग्रामेबल होती. सो वन टाईम प्रोग्रामेबल म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला एकदाच कोड जो आहे तो बर्न करता यायचा किंवा राईट करता यायचा. ज्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये काही प्रोग्राममध्ये चेंजेस करावे लागायचे किंवा काही इम्प्रूव्हमेंट्स करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये परत प्रोग्राम फ्लॅश करता यायचा नाही. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण 8051ची चिप चेंज करावी लागत होती. सो विच वॉज एक्सपेन्सिव्ह. बट आज जर आपण बघितलं तर आज EEPROM किंवा आपण त्याला फ्लॅश देखील म्हणतो, तर त्या टाईपचे जे काही फ्लॅश किंवा EEPROMs आहेत आज मायक्रो कंट्रोलर्समध्ये यूज केले जातात. त्यांचा फायदा काय की ते मिलियन टाईम्स आपण त्याला फ्लॅश करू शकतो. येस, यू हर्ड राईट, मिलियन टाईप्स. म्हणजे आपण लाखो वेळा याच्यामध्ये प्रोग्राम बर्न करू शकतो. आपला जो काही प्रोग्राम आहे तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने याच्यात बर्न करून त्याच्यात चेंजेस आपण करू शकतो. सो दॅट फिजिबिलिटी or that access we have when we have this EEPROM or flash embedded in the microcontroller. So आज आपण जर बघितलं मोस्ट ऑफ द केसमध्ये EEPROM किंवा फ्लॅश अवेलेबल असते. सो त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये इथं जर बघितलं तर आपल्याला इथे हा मेन जो आहे ALU दिसतो. ALU म्हणजे काय तर अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. सो
याचं काम काय की मोस्टली जे काही अरिथमॅटिक ऑपरेशन असतील किंवा लॉजिकल ऑपरेशन असतील तर ते ऑपरेशन परफॉर्म करणं. सो तर ते ऑपरेशन करण्यासाठी आता इथं जर आपण बघितलं की इथे दोन आपल्याला रजिस्टर दिसतात, टेम्प 1 आणि टेम्प 2. सर बेसिकली दीज आर टेम्पररी 1 आणि टेम्पररी 2 असे हे दोन रजिस्टर आहेत. आता जे प्रोग्राम करताना आपल्याला ॲज अ प्रोग्रामर म्हणून ॲक्सेसिबल नसतात. सो दीज आर इंटरनल टू दिस कंट्रोलर ऑर सी पी यू. तर मग आपल्याला कुठले ॲक्सेसिबल असतात तर दिस रजिस्टर accumulator or register A, which is a 8-bit register, and there is another register which is B register. तर ज्यावेळेस कुठलंही आपण एखादं ऑपरेशन ALUला परफॉर्म करायला देतो तर त्यावेळेस त्याच्या जे काही इनपुट्स आहेत त्याला हे टेम्प 1 किंवा टेम्प 2 ने मिळत असतात. तर त्यात काही वेळेस ॲक्युम्युलेटरने देखील आपल्याला आपण या ALUला इनपुट्स देऊ शकतो. तर मोस्ट ऑफ द मॅथमॅटिकल ऑपरेशनमध्ये ॲक्युम्युलेटर हा ऑलवेज प्रेझेंट असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठला ना कुठला एक ऑपरंड असेल. सो दॅट इज प्रेझेंट इन दिस ॲक्युम्युलेटर. दिस इज अ 8-bit रजिस्टर. म्हणजे समजा आपण एखादी इन्स्ट्रक्शन आता एक्झिक्यूट करतोय रॉममधनं. लेट्स से ॲक्युम्युलेटरमध्ये आपल्याला काही डेटा आपण मूव्ह केला आणि एका दुसऱ्या रजिस्टरमधनं, लेट्स से रॅममधल्या दुसऱ्या रजिस्टरमधनं तो डेटा आपल्याला ॲक्युम्युलेटरमधल्या डेटामध्ये ॲड करायचा आहे. तर लेट्स से ॲड अशी एक इन्स्ट्रक्शन आहे. तर ती इन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये ती एक्झिक्यूट कशी होईल तर रॅममधून तो डेटा रीड केला जाईल आणि तो लेट्स से टेम्प 1मध्ये टाकला जाईल आणि जो डेटा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा तो लेट्स से आपल्या ॲक्युम्युलेटरमध्ये आहे. आणि ज्यावेळेस ती ॲड ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असेल त्यावेळेस हे दोन्ही जे काही बाईट्स असतील ते टेम्प 1 थ्रू अँड ॲक्युम्युलेटर थ्रू वाया टेम्प 2 ALUला पास केले जातील आणि ते ॲड हे ऑपरेशन एक्झिक्यूट करण्याचं काम हे ॲरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट करेल. आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट इथे आपल्याला ह्या बस थ्रू अगेन आपल्या डेटा लाईनवरती अवेलेबल होतो. आणि त्याचा जो काही रिझल्ट असेल, आता रिझल्ट म्हणजे इथं हा PSW म्हणजे प्रोग्राम स्टेटस वर्ड नावाचा हा रजिस्टर आहे. त्याच्यामध्ये त्याचं स्टेटस जनरेट होतो. आता स्टेटस म्हणजे काय, याच्या नावातच आपल्याला कळेल की प्रोग्राम स्टेटस वर्ड म्हणजे जो काही प्रोग्राम एक्झिक्यूट झाला. फॉर एक्झाम्पल आत्ता आपण जसं घेतलं की ॲड जे काही 2 बाईट्स आपण ॲडिशन केलं त्याचा जो काही रिझल्ट आहे त्याचा रिझल्टचा स्टेटस शो करण्याचं काम हा PSW रजिस्टर करतो. आता हा देखील हा 8-bitचा रजिस्टर आहे. याच्यामध्ये लेट्स से आता ॲड ऑपरेशनमध्ये आपला एखादा कॅरी जनरेट झाला. यु नो कॅरी म्हणजे तो जो काही कॅरी जर जनरेट झाला तर तो झाला किंवा नाही याचं स्टेटस शो करण्यासाठी याच्यामध्ये एक बीट असतो ज्याला कॅरी बीट म्हणतात. त्याच्यानंतर ऑक्झिलरी कॅरी नावाचा एक बीट आहे. त्याच्यानंतर ओव्हरफ्लो नावाचं एक बीट आहे. लेट्स से ऑपरेशनमध्ये आता जर आपण बघितलं दिस इज अ 8-bit रजिस्टर, दिस इज अगेन 8-bit रजिस्टर आणि दिस इज अगेन आवर 8-bit लाईन. जर ह्या ॲडिशनमध्ये दोघांच्या ॲडिशनमध्ये जर जे जनरेट होणारा आउटपुट आहे ते मोर दॅन 8-bit असेल, जो काही रिझल्ट आला तो मोर दॅन 8-bit असेल, म्हणजे लेट्स से आपण आता 8-bit रजिस्टर म्हणजे त्याचं मॅक्सिमम त्याच्यामध्ये काय बसू शकतं तर मिनिमम 0 आणि मॅक्सिमम सगळे 8चे 8 बीट 11111 म्हणजे FF. सो ज्यावेळेस रिझल्ट हा FFपेक्षा जास्त येईल तर त्यावेळेस याच्यामध्ये जो काही ओव्हरफ्लो बीट असेल तो बीट सेट होईल. याच्यामध्ये अजून देखील काही बीट्स असतात ते आपण ज्यावेळेस प्रोग्रामिंग करूयात फ्युचरमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच की PSW म्हणजे प्रोग्राम स्टेटस वर्डमध्ये कुठले कुठले बीट्स असतात. सर आत्ता जस्ट एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये ह्या जे काही प्रोग्राम एक्झिक्यूट झाला त्याचा स्टेटस सेव्ह करणारा किंवा होल्ड करणारा हा प्रोग्राम स्टेटस वर्ड नावाचा रजिस्टर आहे, ज्याच्यामध्ये कॅरी, ऑक्झिलरी कॅरी, ओव्हरफ्लो असे फ्लॅग्स ह्याच्यामध्ये असतात. सो दॅट इज अगेन गोज ऑन टू दिस बस. सो म्हणजे अशा पद्धतीने हे अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट याचं काम करत असतं. सेम वे इथे अजून काही एक
अजून एक रजिस्टर आहे, त्याचं नाव आहे स्टॅक पॉइंटर. आता स्टॅक म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. स्टॅक म्हणजे काय तर ज्यावेळेस प्रोग्राम एक्झिक्युशन चालू असतं त्यावेळेस काही डेटा आपल्याला टेम्पररी होल्ड करून ठेवावा लागतो. तर तो काही टेम्पररी होल्ड करण्याचा जो काही डेटा असतो, तो डेटा आपल्याला कुठंतरी स्टोअर करावा लागतो. तो मोस्टली तो या रॅमच्या एका पोर्शनमध्ये आपण स्टोअर करतो. सो तर त्या रॅमचं जे काही लोकेशन असेल जिथे आपण हा टेम्पररी डेटा स्टोअर करणार आहे, त्या रॅमच्या लोकेशनला पॉईंट करण्याचं काम हा स्टॅक पॉइंटर करत असतो. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण या कंट्रोलरला पॉवर ऑन करतो त्यावेळेस सगळे रजिस्टर जे आहेत ते बाय डिफॉल्ट 0 होतात. बट स्टॅक पॉइंटर हा एकच असा रजिस्टर आहे की ज्याचं कंटेंट असतं 07. काय कंटेंट असतं? 07. सो 07 इज द डिफॉल्ट ॲड्रेस ऑफ दिस रॅम लोकेशन वेअर दिस स्टॅक पॉइंटर पॉइंट्स. सो बाय डिफॉल्ट स्टॅक तुमचं कुठनं राईट व्हायला चालू होईल तर आधी ह्या ज्यावेळेस आपण स्टॅकवरती डेटा पुश करतो किंवा सेव्ह करतो तर त्यावेळेस स्टॅक पॉइंटर हा आधी एकने इन्क्रीमेंट केला जातो आणि मग त्याच्यावरती डेटा सेव्ह केला जातो. म्हणजे बाय डिफॉल्ट स्टॅकचं जे लोकेशन आहे ते स्टार्ट होतं 08पासनं, 07पासनं नाही. कारण की तो आधी स्टॅक पॉइंटर इन्क्रीमेंट केला जातो आणि मग त्याच्यावरती डेटा सेव्ह केला जातो. म्हणजे जरी बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू 07 असली तरी डेटा आधी राईट होईल तो 07ला. हे आपण इन डिटेल पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जस्ट आत्ता लक्षात ठेवा की स्टॅक पॉइंटरचा डिफॉल्ट ॲड्रेस जो असतो 07 विच पॉईंट्स टू दिस रॅम लोकेशन. तर हे जे काही ॲड्रेस आहे स्टॅक पॉइंटरचा हा आपण स्वतः इनिशियलाइज करू शकतो. म्हणजे आपण 07च यूज केला पाहिजे असं नाही, आपण याची व्हॅल्यू चेंज करू शकतो. म्हणजे आपल्याला जर रॅमचं कुठलं लोकेशन ॲज अ स्टॅक म्हणून वापरायचं आहे ते डिसाईड करून आपण ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुश करू शकतो. त्याच्यानंतर सो नेक्स्ट पार्ट विच इज पेंडिंग इज दिस इंटरप्ट, सिरियल पोर्ट अँड टायमर ब्लॉक्स. सो जसं की मी सांगितलं की 8051मध्ये इंटरप्ट्स, जसं मी पोर्ट 3ला सांगितलं की एक्सटर्नल काही इंटरप्ट्स असतात. त्याच्यानंतर सिरियल पोर्ट देखील या पोर्ट 3वरती अवेलेबल आहे. त्याच्यानंतर टायमरचे जे काही ब्लॉक्स आहेत, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला काही डिले जनरेट करायचा असेल ऑफ ऑफ अ एक्झॅक्ट टायमिंग. सो फॉर दॅट वी कॅन यूज टायमर. अगेन लेटचे काही इव्हेंट्स आपल्याला काउंट करायचे असतील, एक्सटर्नल वर्ड करणं आलेले, तर त्याच्यासाठी टायमर ॲज अ काउंटर आपण यूज करू शकतो. तर त्याच्या काही पिन्स आहेत त्या देखील या पोर्ट 3वरती अवेलेबल असतात. सो त्याचं इनपुट म्हणजे सिरियल पोर्ट असेल, टायमर असेल किंवा एक्सटर्नल इंटरप्ट्स असतील, ते सगळे कंट्रोल करणारा हा ब्लॉक आहे. सो this block controls interrupt, serial ports and timer. And again, like one more thing which I missed is instruction register. So ज्यावेळेस आपण म्हणतो की प्रोग्राम काउंटर नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेस इथं होल्ड करतो, तर त्यानंतर तो जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे ह्या इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये सेंड केला जातो. आणि हा इन्स्ट्रक्शन रजिस्टर म्हणजे हा काय करतो की या रॉममधनं ती इन्स्ट्रक्शन जी याने रीड केली, लेट्स से प्रोग्राम काउंटरमध्ये 0 ॲड्रेस आहे, त्याने 0th लोकेशनमधनं इन्स्ट्रक्शन रीड केली, डेटा बाईट थ्रू इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये आली आणि ती इन्स्ट्रक्शन काय आहे ही डिकोड करण्याचं काम या सी पी यूद्वारे केलं जातं, या ब्लॉकद्वारे केलं जातं आणि ते कंट्रोल किंवा एक्झिक्यूट करण्याचं काम नंतर या टायमिंग अँड कंट्रोल ब्लॉकद्वारे केलं जातं. तर हा जो काही टायमिंग अँड कंट्रोल ब्लॉक आहे हे ऑलमोस्ट प्रत्येक डेटा आणि प्रत्येक रजिस्टरला तो कनेक्टेड आहे. सो दिस इज हाऊ अन इन्स्ट्रक्शन गेट्स एक्झिक्युटेड इन 8051 कंट्रोलर. So this was the overall architecture of 8051 microcontroller. So where we have seen the top level functionality of all these ports, then this like all these 40 pins which we have seen, then रॅम मध्ये डेटा कसा रीड राईट केला जातो, EEPROM मध्ये कसे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते, त्याच्यानंतर स्टॅक पॉइंटर, इंटरप्ट, सिरियल पोर्ट अँड टायमर ब्लॉक्स, अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, PSW रजिस्टर यांची एक ओव्हरऑल फंक्शनॅलिटी
आर्किटेक्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितली आहे. सो तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर नक्कीच या व्हिडिओ पोस्ट केल्या व्हिडिओच्या अंडर तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही डेफिनेटली तुम्हाला जर व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब केलं जर असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचा पॉपअप ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल. सो प्लीज सबस्क्राईब अँड प्लीज लाईक द चॅनल. थँक्यू.